अगं आई ये ना लवकर, 10 मिनिटं झाली मानसीला येऊन. ती कॉफी पण गार होती आता. काय करतायत काकू? काय काहीतरी कामात असेल कदाचित. आई अगं किती वेळ ती वाट पाहते केव्हाची, आणि कॉफी गार झाली त्याचं काय. घे. कशा आहात काकू? बघ बघ कॉफी कशी झाली आहे सांग मला. मस्तच. खरं तर मीच करायला हवी होती. मी काहीतरी बनवू का? काहीतरी झटपट खायला. काकूंना काय आवडतं? गोड की तिखट? नाही नाही, मला काहीच नकोय आता. ब्रेकफास्ट झालाय ना. नेक्स्ट टाइम मी माझी काहीतरी स्पेशालिटी बनवेन. अरे वा, इंटरेस्टिंग. मी वाट पाहीन त्या दिवसाची. तिला वेळ मिळणार आहे का? इतकं सगळं त्यांच्या घरात घडलंय, ते सावरायला वेळ नाही जाणार? खरं तर मला तुम्हा दोघांची माफी मागायची होती. काल जे काही घडलं ते अचानक घडलं, कल्पना नसताना. तुम्ही खूप ऑकवर्ड झाला असाल. खरं तर हे सगळं आवडलंच नसेल तुम्हाला. मी मनापासून तुमची माफी मागते. सॉरी. काय सॉरी? तू सॉरी म्हणतेस? मानसी तू विसरलीस का? मला सॉरी हा शब्द ऐकू येत नाही. मी सांगितलं होतं ना. आणि काल काय झालं होतं म्हणजे मला आठवत नाही येत. काय झालं काय होतं काल? विसरलोय मी. मी पण तो प्रयत्न करतेय विसरायचा, पण मला मात्र जमत नाहीये. काकी, मी याचा आमच्या रिलेशनवर काहीच परिणाम होऊ देणार नाही. पण मला एकटीला हे सगळं सांभाळणं शक्य नाहीये. कदाचित सुरुवातीला सलीलला थोडं समजून घ्यावं लागेल. अगं तो खूप समजूतदार आहे. मला असं वाटतंय तो ऑलरेडी खूप थांबलाय. हो, मला अगदीच कल्पना आहे त्याची. आणि आमच्या लग्नाच्या बाबतीत जसं ठरलंय तसंच होईल सगळं. मी तसा प्रयत्न करेन. हे बघ मानसी, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तसं त्यात तुझा काहीच दोष नाहीये. पण इतकी वादावादी, समज गैरसमज, भांडणं, डिवोर्स, हे सगळं सावरणं तसं सोपं नाहीये. कुठलीही नवीन मंगल गोष्ट करताना असा घरात कलह नको वाटतो ग. सुरुवातीलाच हे सगळं असं झाल्यावर मग पुढे काय? हे बघ, तू घाई करू नकोस. आपण थांबूया ना, वेळ घेऊया, नाही का सलील? आई तुम्ही बसा, मी आलेच. मला जरा बँगलोरला कॉल करायचा आहे. मी निघते सलीला. आज हॉस्पिटलमध्ये बऱ्याच केसेस आहेत. अगं पण मानसी, सलीला पण नंतर बोलू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.